राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या ब्लॉग सिरीजमधला दिवस 7वा. तर आज आपण चाललेलो सगळे मित्र फिरायला. तर माणसाला आता कुठं, तर आज चाललेलो आपण रामदाराला. ते काय आहे लोणी काळभोर येते, आपल्यापासून जवळ आहे हो. त्यामुळे कार्यकर्ते जरा लवकर निघालेले, त्यामुळे म्हणले जरा भूक लागली, नाश्ता करून घ्यावा, आज काय डबं नव्हतं. खाली गेल्यावरनं जरा सगळ्यांना राईस घेतला, सगळ्यांना मस्तपैकी असा राईस घेतला. गाड्यानं पण राईसवाल्यानं गांडावलं आम्हाला. बॅनरवर लावलं 20चा राईस, गाड्यानं चारला 30चा. पैसे देताना म्हणतो द्या 30 रुपये. आता काय उशीर झाला तर म्हणून दिलं लवकर सगळ्यांना. ओकेमध्ये जरा प्लेटचा व्ह्यू दाखवला सगळ्यांकडं. चिंटू शर्ट तुटून पडलेलं, बासच निघालो. मग सगळं वाक भुकेलेलं होतं. तिथनं निघालो मग पुढं. मग काय PMTत चढलो, पास काढून घेतलं. ओके मग तिकीटं काढली सगळ्यांची हडपसरपर्यंत. तिथून आपल्याला डायरेक्ट हडपसरपासून रामदाराला PMT होती. मग काय रामदाराची PMT पकडली, बसलो ओकेमध्ये सगळी. अर्धे गाडी बुक केली तेव्हा आपण, सुटीच नाही. वाघ थटतं तो आपलं. नात करते काय. भूषण शेटनं आदित्य शेट बसलं होतं पुढं, एक नंबर गप्पा काय चाललेल्या गाड्यांच्या काय कळलं नाही. बघता बघता लोणी काळभोर आलं. तिथला व्ह्यू दाखवा म्हटलं तुम्हाला जरा. कसं एक नंबर व्ह्यू, झाडं बिडं लावल्यात, जरा कसं नेचर फ्रेंडली वाटतं गावाकडं आलं की. आता शहरात काय हो रोजचं चिकचिक. फायनली मग पोचलो आपण रामदाऱ्याला. मग सगळे कार्यकर्ते उतरले, सगळ्यांना झाला म्हणलं आता जावं चालत पुढं. मस्तपैकी आत एंट्रन्सलाच जाताना बघा बाहेर बाजूला पार्किंग आहे, खायची दुकानात आपले हॉटेल बिटेल आहे ते. आणि तुम्ही जर गाडी आणली असेल तर इथं बाजूला पार्किंग पे अँड पार्किंगचं आहे बघा. तुम्हाला तिथं तिकीट काढावंच लागतं. तिथून पुढं जरा गेल्यावर कसं वातावरण चालू होतं एकदम खट्टमध्ये. हे आपल्या रामदाऱ्यांचा एंट्रन्स बघा, हे आहे मेन गेट. कसं वाटतं एक नंबर का नाही. हां सुट्टीच नाही, विषय हार्ड. मग इथून तो खरं सरात चालू बघा, मंदिराची इथनं खरी सुरुवात चालू. हाय पुढे गेल्यावर बघा झाडांचा व्ह्यू दिसतो. बाजूलाच आपले हत्तीराज विराजमान येतं एका साईडला, दोन्ही साईडला आहेत पण व्हिडिओत एका साईडचं दिसलं. मग काय तिथून पुढं हे बाजूच मंदिर दिसतच आहे तुम्हाला बघा. कसं आहे बरोबर पाण्यात मंदिर आहे बघा. असा व्ह्यू वाटतो का नाही. तरी त्यात पाऊस नव्हता, नाही तर तुम्हाला व्ह्यू दाखवला. त्यात आपली मनीम्याव दर्शन देत होते आपल्याला मधून अधूनच सारखे. म्हणलं थांब तुला पण घेतो टेकमध्ये एका. घेतलं तिला पण. मग गेलो सगळे कार्यकर्ते मंदिराकडं. हे आहे मंदिराचा परिसर बघा. तर गणपतींची आपल्या मूर्ती होती. मंदिराला मागून बाजूस एंट्री आहे बघा. ते पायऱ्या उतरून खाली जावं लागतं जरासं. आत गेल्या गेल्या तिथला नजारा बघा फक्त तुम्ही आता. एक नंबर नजारा आहे. मग मंदिराच्या मागच्या बाजूला असे झाडे आहे व बसायला बागे टाईप केलं आहे. त्यात मागे असे स्टॅच्यू मांडले आहेत हरणांचे ह्याचे. मस्त वाटतं, बारक्या पोरांना जरा बरं वाटतं ते बघून. एक नंबर वातावरण होतं जरा. मग कार्यकर्ते म्हणले आपण इथं जरा फोटोशूट करू. कार्यकर्त्यांचा जरा इथं फोटोशूट केला. मागच्या बाजूनं व्ह्यू काय दिसतो ना एक नंबर मंदिराचा, बासच आत्मा तृप्त होऊन जातो. कसं आहे व्ह्यू एक नंबर का नाही. तर त्यात पाऊस नव्हता, नाही तर तुम्ही बघूनच येडा झाला असता. यायची लांबचीच गोष्ट आहे. त्यात आपले बदक शेट आलतेच दोन्ही बी. काय इथनं निघालो मस्तपैकी. जरा म्हटलं बघून घ्यावं सगळ्या बाजूस. त्यात आपल्या अनिकेत भाऊ भूषण भाऊ खूपच असे हरावून गेलते की
काय बोलावं काय नाही. चला म्हटलं आता. तिथं मागच्या बाजूला जरा पुढं आलं की ब्रिजचा व्ह्यू आहे. कसा दिसतोय बघा. मागच्या बाजूला एक असं टोपीगत केलं आहे बसायला. तर काय म्हणतात त्याला माहीत नाही, पण आपल्या भाषेत आपण म्हणायचं काय असेल ते. हे असं मंदिराच्या चारी बाजूने असं कंपाऊंड आहे तळ्याच्या आपल्या. चालायला दगडांचा व्ह्यू एक नंबर असं रोड बनवल्यागत केलं आहे. मस्त वाटतं हो जरा. हा पुढून दिसणारा व्ह्यू मंदिराचा. अशी मनाला शांतता देऊन जातो. बासच एक नंबर. तिथून जरा बाहेर आलं की दररोजच आपले इथे शेतकरी, माझ्या अंदाजे असं मी तर काय पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्या वेळा माझ्या यायचे, पण रविवारचं चालू आहे त्यामुळं काय असं माहीत नव्हतं एवढं काय. पण आपले शेतकरी बांधव कुठेतरी आहेत. एकदम असा फ्रेश ताजा माल घेऊन बसले होते, त्यामुळं सगळे पर्यटक येणारे तिथून खरेदी पण करत होते. काय मग तिथूनच मागच्या बाजूला माणसं म्हणते जरा वर जावा, ट्रेक तिकडं चांगला आहे. तिथून मागच्या बाजूनं निघालो चालत सगळे कार्यकर्ते वरती डोंगराकडे. जरासा रोड एवढा नीट नव्हता, पण भारी होता ट्रेकसाठी. हे आहे महादेवाचे मंदिर बघा. मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला एका टेकडीवर आहे. असं एकांतात मंदिर आहे. तर असं आलं का नाही एकदम भारी वाटतं जरा. हवा अशी मोकळी एकदम. इथून दिसणारा लोणे काळभोरचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. एक नंबर का नाही. हे रामदाराचा बघा व्ह्यू मागच्या साईडचा. कसं काय सुट्टीच नाही. ह्या जे पुढं दिसत आहे तो लोणे काळभोरचा व्ह्यू बघा. आणि ह्या बाजूचा आहे पुण्याचा व्ह्यू आपल्या. कसं काय व्ह्यू पुण्याचा आहे का लोणावळ्यापेक्षा कमी आहे का बघा बरं. आणि हे बघा वरनं एकदम शेंड्यात गेलतो ट्रेक करत करत. दाखवाय नको आहे तुम्हाला बी सगळं. या तुम्ही पण कधीतरी एकदा. कसं एकदम असं दुःख सगळीकडं पडलं होतं त्यामुळं एकदम खतरनाक दिसत होतं बघा. त्यात असं मधून अधून बारीक पाऊस. बास म्हणलं. मग काय फायनली म्हणलं आता चला उशीर होत आलाय, परत PMT भेटायची नाही लवकर. त्यात आदित्य शेट काय थटतच नव्हतं. माझा एक फोटो काढ आणि एक फोटो काढ, एक एक म्हणता म्हणता किती फोटो काढले त्याची त्यालाच माहिती. फायनली मग सगळं झालं. मग आता काय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला भेटू पुन्हा.